राज्यामध्ये सध्या कापूस वेचणीच्या कामांना त्या ठिकाणी वेग आला आहे, कारण कापसाचा हंगाम आता मध्यावरती आला आहे। काही बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभाव इतके, तर काही बाजार समितीमध्ये कापसाला हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहे। बघा, मग यामध्ये त्या ठिकाणी समुद्रपूर बाजार समिती असेल, किनवट असेल, काटोल, भद्रावती, अकोला यासोबतच त्या ठिकाणी वणी आणि वरोरा यासारख्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कापसाला आजही त्या ठिकाणी हमीभावाच्या वरती दर मिळतानाचं चित्र दिसते। एकंदरीतच सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी त्या ठिकाणी आता नोंदणी सुरू झाली। याशिवाय त्या ठिकाणी जो काही कापूस आहे तो सरकारी भावाने विकण्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह आहे। कापसाला सरकारनं 8,110 रुपयांचा हमीभाव दिलाय, परंतु देशात यंदा कापसाचं उत्पादन कमी असल्यानं कापूस दर बदलणार आणि यावर्षी कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार हे त्या ठिकाणी नक्की आहे। यामध्ये त्या ठिकाणी भारताने कापसाची आयात जर का त्या ठिकाणी शुल्कासह जर केली तरी देखील राज्यातील कापसाला दर हे त्या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंत जाऊ शकतात। एकंदरीतच काय की 30 नोव्हेंबर नंतर कापसाचा बाजारभाव नेमका काय असणार आहे, कापसाच्या बाजारभावाची दिशा नेमकी कशी असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी जर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर शेतकरी बंधूंनो, देशामधील कापसाचं जे काय उत्पादन आहे त्या उत्पादनाचे अंदाज फुगून सांगण्यात आल्याची चर्चा बाजारामध्ये आहे। प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती या चर्चेला दुजोरा देते। जागतिक पातळीवरती यंदा कापसाचे जे काही उत्पादन आहे ते 1% वाढण्याचा अंदाज जरी असला तरी पण कापसाचा जो काही वापर आहे तो घटण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भावांमुळे यंदा कापूस विक्रमी आयात होणार असं चित्र त्या ठिकाणी एकंदरीत दिसते। तरी देखील देशातील कापसाचे बाजारभाव हे स्थिर आहेत। पुढील काळात सीसीआयची खरेदी असेल किंवा शुल्कमुक्त आयातीची मुदत संपल्यानंतर कापूस बाजारभाव हे त्या ठिकाणी उच्चांकी दर हा गाठू शकतात। एकंदरीतच जर का आपण पाहिलं तर अमेरिकेसोबत व्यापार करार जर का भारतात जर झाला तर हे समीकरण बदलू शकतं आणि कापसाला हा सर्वाधिक भाव यावर्षी मिळू शकतो। यानंतर आता आपण जर का बघितलं तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि अमेरिकेचा जो काही कृषी विभाग आहे USDA यांनी भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज नुकतेच जाहीर केले। तर CIAने 305 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज केला आहे, तर यावर्षी केवळ 2.4% उत्पादन कमी राहील असं CIAचं म्हणणं आहे। शिवाय USDAनं गेल्या वर्षी एवढंच म्हणते 307 लाख गाठी उत्पन्न होईल असा अंदाज दिला आहे, परंतु दोन्ही संस्थांच्या अंदाजावरून बाजारात सध्या आता त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। यानंतर आपण जर का पाहिलं तर देशामधील कापूस लागवड यंदा गेल्या वर्षीपेक्षा 3 ते 4% कमी आहे आणि त्यातच पावसानं सर्वदूर कापूस पिकाचं त्या ठिकाणी नुकसान केलं। म्हणजे गुजरात असेल, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कापूस उत्पादनात याच राज्यांचा जो काही वाटा आहे तो मोठा आणि मोलाचा आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हे झालेलं नुकसान आणि त्यामुळे उत्पादनातील घट आणि यामुळेच वास्तविक देशातील जे काही उत्पादन आहे ते 280 लाख गाठींच्या दरम्यान असल्याचं काही उद्योगपती आणि काही जाणकारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। बघा, विशेष म्हणजे देशामधील जो काही कापसाचा शिल्लक साठा आहे तो जास्त असल्याचं CCIचं म्हणणं आहे। यावरूनही त्या ठिकाणी मतभेद दिसत आहे, परंतु देशातील उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त राहण्याची शक्यता आहे। देशामधील कापसाचा वापर हा 300 लाख गाठींवरती राहण्याची शक्यता आहे। उत्पादनापेक्षा वापर जास्त राहिला कापूस बाजारातील समीकरण त्या ठिकाणी बदलते आणि त्यामुळे उत्पादनाचे अंदाज विचारपूर्वक दिले जात आहे असंही बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता देशामधील कापूस उत्पादन गेल्या 17 वर्षातील निचांकी पातळीवरती पोहोचणार। देशातील उत्पादन घटलं यामुळे आयात वाढणार आणि भारताची कापसाची आयात यंदा विक्रमी पातळीवरती पोहोचण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची उपलब्धता चांगली आहे, तसेच यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहे। तर भारत सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरती कुठलंही शुल्क त्या ठिकाणी लावलेलं नाही। म्हणजेच या काळामध्ये आयातीवरती कोणत्या प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही। तिकडे अमेरिका असेल, ब्राझील असेल यामध्ये कापसाची उत्पादकता वाढली आणि भावही त्या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे हा कापूस त्या ठिकाणी भारताला परवडतोय। शिवाय चांगल्या गुणवत्तेचा जो काय कापूस आहे तो उत्तर भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच प्रति क्विंटल 7,200 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तर सध्या त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये आपण जर का पाहिलं तर जवळपास 8,110 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय। CCIची खरेदी वाढल्यानंतर गुणवत्तेचा जो काही कापूस आहे तो देखील त्या ठिकाणी बाजारामध्ये आणखीन कमी राहील। CCIच्या जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी कापूस खरेदी करेल तोपर्यंत शुल्कमुक्त आयात बंद केलेली असेल। CCIने खरेदी केलेला कापूस अगदी कमी भावात विकण्याची शक्यता कमीच आहे, परंतु मागील जो काही हंगामात CCIने अगदी शेवटी भाव कमी केले होते त्यामुळे CCIला खरेदी जशी वाढत गेले तसेच खुल्या बाजारातही कापसाला बाजारभाव वाढत गेले आणि याच दरम्यान यावर्षी देखील कापसाला जवळपास 10,000 रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळेल असं एकंदरीतच कापूस बाजारातील जे काही अभ्यासक आहेत त्यांचं त्या ठिकाणी मत आहे।